माझं नाव रुपाली धनाजी पाटील. मी आटपाडी गावाची आहे. शिक्षण 12वी. वय 23. आई वडील, छोटा भाऊ, असं छोटंसं कुटुंब. पण ती जरा वेळ शांत झाली. चेहऱ्यावर दुःखी वेदना तरळून गेली. एक दीर्घ उस्सासा सोडून शून्यात नजर लावून परत बोलू लागली. पण आता एकटीच. राजू तिच्याकडे काही न कळून आश्चर्याने बघत राहिला. घरची 2 एकर शेती, शेतातून थोडेफार निघायचे, तेही या अवकाळी पावसाने बऱ्याच वेळा हिरावून घेतले. घर खर्च आणि शेतासाठी अधूनमधून पाटलांकडून मग वडील वरचेवर व्याजाने पैसे घ्यायचे. व्याज भरून भरूनच वडील थकून जायचे. वडील पार कर्जबाजारी झालेले. कर्ज फिटीना तेव्हा गावच्या पाटलाने फसवून अंगठा घेतला आणि सगळी जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली. पण तो तेवढ्यावर समाधानी नव्हता. त्याची नजर माझ्यावर होती. वडिलांना म्हणाला, पोरीला पाठव, मग तुला सगळं परत करतो. वडील रागाने त्याच्यावर थुंकले आणि बाहेरचा रस्ता दाखवत त्यांना म्हणाले, जीव गेला तरी तुझ्यापुढे भीक नाही मागणार. दोघांमध्ये खूप बाचाबाची झाली. गावकरी मध्ये पडले तेव्हा हे भांडण थांबले. सगळ्यांसमोर अपमान झाला म्हणून पाटील अजून चिडला. त्याने त्याच रात्री सगळीकडे सामसूम झाल्यावर घरी तगडी माणसे पाठवली. आम्हाला काही कळायच्या आत त्यांनी घरात घुसून आई वडील आणि भावाला हातपाय आणि तोंड बांधून एका घरात बंद केले. बाहेरून कडी लावून घेतली. माझे पण हातपाय बांधून तोंडाला कसला तरी वास देऊन मला बेशुद्ध केलं. मी शुद्धीवर आले तेव्हा मला लक्षात आले की पाटलानेच त्याचा डाव साधला आहे. त्याच्या माणसांनी मला त्याच्या शेतातल्या घरात आणून ठेवले होते. हे घर गावापासून खूप एकांती असे होते. त्या बाजूला सहसा कोणी फिरकत नव्हते. बांधल्यामुळे मला काही हालचाल करता येईना. मी तसेच प्रयत्न करत राहिले स्वतःला सोडवण्यासाठी. 1-2 दिवस तिकडे कोणी फिरकलं नव्हतं. मला बाहेर कोणाचाही आवाज येत नव्हता. मी कोणाची हालचाल जाणवत नव्हती. अखेर शेवटी माझ्या प्रयत्नांना यश आले आणि मी स्वतःला सोडवले. बाहेरचा अंदाज घेत रात्र होईपर्यंत तिथेच थांबले. रात्र झाल्यावर मी तिथून खिडकीतून बाहेर पडले. शेतातून लपत-छपत मी घराजवळ पोहोचले. तिथे घर नव्हते. जळून खाक झालेला राखेचा ढीग तेवढा शिल्लक होता. मला समोरचं दृश्य बघून चक्कर आली. आधीच 3 दिवस पोटात काहीच नव्हते आणि त्यात हे असं समोर आलं होतं. मी जरा वेळ तिथे थांबून पुन्हा कोणाच्या नजरेसमोर न येता तशीच लपत दुसऱ्या गल्लीतल्या वडिलांच्या मित्राच्या घरी गेले. मला बघून ते पहिले घाबरले. मग मला आत घेत त्यांनी दार बंद करून घेत आतल्या घरात घेऊन गेले. रुपा, अगं तू इथं कशी काय? त्यांना मी सांगितलं आणि आईवडिलांची चौकशी केली. त्यांनी जे काही सांगितलं ते ऐकून माझ्यातले अवसान घडून गेले. घराला आग लावून घेत सगळ्यांनी त्यात आत्महत्या केली. त्यात मी सुद्धा जळाले असा सगळ्यांचा समज होता. पण मला पाहून काका आणि काकू घाबरले होते. त्यांनाही सगळा प्रकार लक्षात आला. पण मला आता तिथे थांबणे शक्य नव्हते. पाटील उद्या परवा शेतातल्या घरी गेला असता आणि मी नाही हे लक्षात आल्यावर त्याने पहिले काकांचेच घर गाठले असते. माझ्यामुळे आता त्यांना त्रास नको म्हणून मी त्याच रात्री गाव सोडले स्वतःला लपवण्यासाठी. मग ह्या काळ्या रंगाची मदत झाली. कॉलेजमध्ये नाटकात भाग घेताना आपली काही पात्र रंगवताना असा रंग आम्ही साऱ्या अंगाला लावून घ्यायचो. मला ते आठवले. गावात माझ्या मैत्रिणीकडे जाऊन तिला सगळं सांगून मी तो रंग घेतला आणि इथे या शहरात आले. बरेच अनुभव आले या 8 दिवसात. माणसांची नियत सुद्धा अनुभवली. त्यातलाच आजचा एक प्रकार. कातडी कशीही असू दे, पण आपला कार्यभाग साधायला माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो हे मी खूपदा अनुभवलं या दिवसात. अनुभवातून शहाणी होत गेले. स्त्रीला जोवर कोणाचा आधार मिळत नाही तोवर तिचं एकटीने जगणं अगदी अशक्यच आहे या वासनाधीन जगात. तुमच्यासारखी देव माणसं भेटायला खरंच नशीबच लागतं. राजू तिला थांबवत म्हणाला, असे काही नाही. कोणाला असहाय्य व्यक्तीला मदत करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्यच आहे. मी काही वेगळं केलं नाही. मग त्याला देव पण कसे काय म्हणता? पा हसली, म्हणाली, ज्याच्यावर वेळ येते ना त्यालाच कळते. माझ्यासाठी तर तुम्ही देव माणूस आहात. ती पुढे सांगू लागली, इथे आले आणि रोज फक्त हाच विचार करत राहिले. पुढे काय करू, कुठे जाऊ? देवाला प्रार्थना करत होते, काहीतरी मार्ग दाखव. देव आहे आणि तो कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तुम्हाला नक्की मदत करतो याची मला खात्री होती. तो माझा बाप्पा आज मला तुमच्या रूपाने भेटला. मला आता फक्त योग्य मार्ग दाखवा. कुठे महिलांसाठी वसतिगृह असेल तर मला तिथे नेऊन सोडा. माझ्यावर अजून एवढे उपकार करा. मी कायम तुमची खूप खूप ऋणी राहील. राजू निशब्द होऊन सारं काही ऐकत होता. त्याला काय बोलू कळेना. कुठलं दिव्य पार पाडून आली आहे ही. त्याच्याही नकळत त्याचे डोळे भरून आले. ही नियती कोणाला काय भोगायला लावेल सांगू शकत नाही. काय करावं अशा निरागस मुलीने अशी वेळ आल्यावर. जर दैवच असे एखाद्याला निराधार करून ठेवत असेल तर कोणाचा आधार घ्यावा अशा अभागी माणसांनी. राजू तिला म्हणाला, ठीक आहे, बघू आपण काहीतरी मार्ग काढू. आता तू जरा आराम कर. संध्याकाळी माझे आईबाबा येतील, मग आपण ठरवू काय ते.
रूपा त्याला म्हणाली, म्हणजे तुम्ही एकटे नाही आहात तर? नाही, आई बाबा सुद्धा आहेत. ते आजच गावाला गेले आहेत आणि संध्याकाळपर्यंत येतील परत. राजू तिला म्हणाला. ती घराचे निरीक्षण करत होती तेव्हा तिला भिंतीवर सरूचा हार घातलेला फोटो दिसला. तिने घाबरतच राजूला विचारले, एक विचारू, ह्या कोण आहेत? राजूला काय वाटले कोणास ठाऊक, पण त्याला तिच्यापासून काही लपवावंसं वाटलं नाही. अशा अनोळखी मुलीला काही सांगायची गरज नव्हती, पण त्याला तिच्याबद्दल तो परकेपणा जाणवलाच नाही. त्याच्याही नकळत तो तिला सारं काही घडलेलं सांगून मोकळा झाला. दोन अभागी अन काही ना काही गमावलेले जीव सुखदुःखाच्या वाटेवर नकळत एकत्र आले. हा निव्वळ योगायोग होता की नियतीच्या मनाने जोडणारे कुठले नवे बंधन एकत्र घेऊन आले होते. मित्रमैत्रिणींनो, कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.